नमस्कार मित्रांनो. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा या उद्देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 7 वर्षापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयाची मदत दिली जाते. डिसेंबर 2018 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत 21 हप्ते मिळाले असून महिन्यापूर्वीच 21 हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. राज्य शासनाने 2 वर्षापूर्वी केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती. केंद्राच्या योजनेत पात्र ठरणारे शेतकरी या योजनेचेही लाभार्थी आहेत. राज्याकडूनही वर्षाला 6,000 रुपये देण्यात येतात. बहुतांश वेळा केंद्र आणि राज्याचे हप्ते एकाच वेळी किंवा आसपास मिळतात. मात्र यंदा राज्याचा हप्ता हा अद्यापपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी बँकांमध्ये चौकशीसाठी हेलपाटे मारत आहेत. राज्य शासनाच्या त्याबाबत पहिल्या आठवड्यात रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पूर्वी 9वा हप्ता मिळणे शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहे, कारण सध्या शेतीसाठी लागणारा खर्च वाढलेला आहे. जून पूर्वी हा हप्ता मिळवणे शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे, कारण सध्या शेतीसाठी लागणारा खर्च वाढलेला आहे. विधानसभा निवडणुकी दरम्यान राज्य शासनाने केंद्र व राज्य मिळून शेतकऱ्यांना वर्षाला 15,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्यातील अतिरिक्त 3,000 रुपये देण्यात येणार आहेत. मात्र ही वाढीव रक्कम कधी मिळणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. केंद्र व राज्य दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि केवायसी अनिवार्य आहे. अनेक शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केली नसल्याने किंवा आधार प्रमाणीकरण त्रुटी असल्याने त्यांचे हप्ते अडकले आहेत. त्यामुळे शासनाने या संदर्भात अधिक व्यापक जनजागृती करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. धन्यवाद.